क्रम ओळखणे हा घटक शिकतोय। या घटकामध्ये 4 उपघटक आहे, संख्या मालिका आहे, आकृती मालिका आहे, त्यानंतर चिन्हांची मालिका आहे, गटात न बसणारे चुकीचे पद आहे, असे 4 उपघटक यामध्ये पाहायचे आहे। आता उपघटकांनुसार आपल्याला काही बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि त्या बेसिक रिक्वायरमेंट कोणत्या, जसं संख्या मालिका जर आपल्याला शिकायची आहे, क्रम ओळखणे या घटकातील उपघटक संख्या मालिका आपण शिकतोय, तर या संख्या मालिकेमध्ये आपल्याला बेसिक नॉलेज काय असायला पाहिजे, तर संख्यांचं सगळं बेसिक नॉलेज असायला पाहिजे। जसं समसंख्या आहे, विषम संख्या आहे, त्यानंतर मूळ संख्या आहे, जोडमूळ संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, बरोबर की नाही। ट्विन प्राईम म्हणजे जोडमूळ संख्या, यस। वर्गसंख्या आहे, घनसंख्या आहे, वर्गमूळ आहे, ह्या सगळ्या संख्यांचं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे। 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या संख्यांची बेरीज काय होते, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या काय आहेत, या सगळ्या संख्यांचं नॉलेज, बेसिक नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे। आणि जे की मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे, मूळ संख्यापासून सहमूळ संख्यापर्यंत, घनसंख्यापासून वर्गसंख्यापर्यंत सगळं काही बेसिक आपलं झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की संख्या मालिका या टॉपिकवर जे काही प्रश्न आपल्याला पुढे बघायचे आहे, फेस करायचे आहे, ते अगदी सिम्पली फेस करायचे आहे। आय होप यू विल गेट इट व्हेरी इझिली। इज दॅट क्लिअर? तर यासाठी काय काय आपल्याला कीज आहे, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एक जर आपला लॉक असेल, डोअरला आपण जे लॉक लावतो, कुलूप आहे की नाही, त्या कुलपाची चाबी असते आणि त्या पर्टिक्युलर कुलपाच्या चाबीनेच ते कुलूप उघडलं जाते, बरोबर आहे। मग या ठिकाणी प्रश्नसुद्धा म्हणजे आपलं एक लॉक आहे असं समजा, आणि त्या लॉकसाठी जी चाबी पाहिजे, आता इथे लॉक म्हणजे आपला प्रश्न आहे आणि आपली चाबी म्हणजे काय, आपलं लॉजिक आहे, बरोबर। आता त्या प्रश्नाला, पर्टिक्युलर प्रश्नाला सोडवण्यासाठी जे पर्टिक्युलर लॉजिक पाहिजे तेच लॉजिक लावावं लागेल। चुकीचं लॉजिक, चुकीचा तर्क लावला आपण तर उत्तर बरोबर येणार नाही। ज्याप्रमाणे कुलपाला चुकीची चाबी लावली तर कुलूप ओपन होईल का, नाही। तसंच या ठिकाणी आपल्याला योग्य लॉजिक लावून, योग्य तर्क लावून संख्या मालिका या उपघटकावर आधारित काही प्रश्न सोडवायचे आहे। तर यासाठी काय काय उपयुक्त टिपा राहतील की बेसिक नॉलेज सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे, संख्यांचं बेसिक नॉलेज जे की तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे। त्यानंतर उपयुक्त टिपा म्हणजे आपण काय काय, कोणकोणत्या कीज, कोणकोणत्या चाब्या, कोणकोणतं लॉजिक या प्रश्न सोडवण्यासाठी लावू शकतो ते एकदा लक्षात घ्या। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं लॉजिक आपल्याला लावायचं आहे, दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या मूळ संख्या आहेत का, की संयुक्त संख्या आहेत, की जोडमूळ संख्या दिलेल्या आहेत, की वर्गसंख्या आहेत, या सगळ्यांविषयी आपल्याला लॉजिक लावायचं आहे। मूळ संख्यांची मालिका असेल तर पुढे येणारा नंबर म्हणजे पुढे येणारी संख्या ही मूळ संख्याच असेल, बरोबर आहे की नाही। त्यानंतर हे जर लॉजिक आपल्याला लागत नसेल तर आपण प्लस मायनस संख्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहे का, की संख्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहे। मग चढता क्रम असेल तर प्रत्येक संख्येमध्ये किती कितीचं अंतर आहे, किती कितीचा डिफरन्स आहे, हे लक्षात घ्यावं लागेल। संख्या हे लॉजिक जर लागत नसेल तर संख्या मल्टिपल होत आहे का, म्हणजे गुणाकाराच्या पटीने त्या संख्या वाढत आहे का, किंवा वाढत असेल किंवा कमी होत आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल। एका मोठ्या संख्येवरून जर शेवटची संख्या लहान दिसत असेल, संख्या मोठ्या संख्येपासून जर लहान 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 होत असेल तर त्यांच्यामध्ये वजाबाकीचा डिफरन्स असू शकतो किंवा मग भागाकाराचा डिफरन्स असू शकतो, बरोबर आहे की नाही। तर ह्या सगळ्या ज्या कीज आहे, चाब्या आहे, ह्या आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायच्या आहे। 1 बाय 1 एक लॉजिक आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्यानुसार संख्या मालिका या उपघटकावर आधारित जे प्रश्न आहेत ते सॉल्व करायचे आहे। इज दॅट क्लिअर? आर यू रेडी? सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला आहे, मी दिलेलं आहे असं, बरोबर। मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या, वर्गसंख्या, घनसंख्या हे सगळं तुम्हाला माहिती आहे, बरोबर। हां, चला तर मग आपण संख्या मालिका या उपघटकावर आधारित काय प्रश्न आहे ते सोडवू। इज दॅट क्लिअर? हां, ते 31, 37, 41 आणि 43 या संख्या दिलेल्या आहे आणि
या संख्येच्या पुढे एक प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या कोणती येईल. तर 31, 37, 41 आणि 43 या सगळ्या मूळ संख्या दिलेल्या आहे आणि या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. 31 नंतर येणारी मूळ संख्या 37, 37 नंतर येणारी मूळ संख्या 41, 41च्या पुढे येणारी मूळ संख्या 43 आणि 43च्या पुढे येणारी मूळ संख्या 47. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. इज दॅट क्लिअर? अंडरस्टूड? आहे सोपं? समजलं का? हां, लुक ॲट द बोर्ड. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 आहे. 8, 15, 24, 35 आणि क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी काय झालेलं आहे बघा. 8 त्यानंतर संख्या 15वर आली, 15वरून 24वर, 24वरून 35वर. म्हणजे या संख्या वाढत्या क्रमाने दिलेल्या आहेत, चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये एक तर प्लसचं लॉजिक असेल, प्लस केलं, अधिक केलं आपण एखाद्या संख्येमध्ये दुसरी संख्या तरच वाढ होईल की नाही, किंवा मग गुणाकार करावा लागेल. बरोबर आहे? गुणाकार केला तर वाढेल. याचा अर्थ या ठिकाणी एक तर बेरजेचं काहीतरी रिलेशन आहे किंवा मग गुणाकाराचं काहीतरी रिलेशन असेल. तर मग काय रिलेशन असायला पाहिजे? तर 8 म्हणजे काय? 8वरून संख्या 15वर आली, ठीक आहे. तर 8 म्हणजे काय? तर हा 2चा घन असतो 8. बरोबर आहे की नाही? 2चा घन 8 असतो आणि या 8मध्ये ॲड किती झाले? 7. बरोबर आहे? मग 8मध्ये जर 7 ॲड केले आपण तर 15 येतात. मग 15मध्ये जर 7 ॲड केले तर किती येतात? 22. पण या ठिकाणी किती ॲड होऊन राहिले? इथे 24 होत आहे. याचा अर्थ आणि 24च्या पुढे 35 येऊन राहिलेत. म्हणजे जे लॉजिक आपण लावतोय ते कुठेतरी चुकीचं होत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे +7 जे आपण करत चाललो इथे कुठेतरी आपलं लॉजिक चुकून राहिलं. मग दुसरं काहीतरी आपल्याला अप्लाय करावं लागेल. तर यामध्ये बघा, लक्ष द्या. संख्या वाढत चाललेल्या आहे, याचा अर्थ बेरजेचं रिलेशन असेल. मग आपण या ठिकाणी जर +7 केले, 8 + 7 15, मग 15 + 9 24. बरोबर आहे? मग या ठिकाणी 24 + 11 35 येतात आणि 35 + 13 आपल्याला करावं लागेल, म्हणजे पुढची संख्या मिळेल. म्हणजे झालं काय या इथे की ज्या संख्या वाढत आहे 2चा फरक जास्त होऊन राहिलेला आहे. पहिल्या 2 संख्यांमध्ये 7चा डिफरन्स आहे, 7ने वाढली. मग पुढची संख्या 9ने वाढली, मग त्यापुढची संख्या 11ने वाढली आणि त्यापुढची संख्या मग 13ने वाढणार. बरोबर? मग 35 + 13 जर आपण केले तर किती येणार? 48. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? 48. पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर राहील. पुढचा प्रश्न आहे बघा, 121, 169, 225 आणि 289. मग या ठिकाणी या ज्या सगळ्या संख्या दिसून राहिलेल्या आहेत मला वर्गसंख्या असलेल्या दिसून राहिलेल्या आहेत. 121 म्हणजे हा 11चा वर्ग आहे, 169 हा 13चा वर्ग आहे, 225 हा 15चा वर्ग आहे आणि 289 हा 17चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी वर्गसंख्या कशा वाढून राहिल्या? 11, 13, 15, 17. म्हणजे 2चा डिफरन्स आहे. मग 17च्या पुढे 2चा डिफरन्स म्हणजे काय झालं? 19. या ठिकाणी 19चा वर्ग यायला पाहिजे. मग 19चा वर्ग इथे दिलेला आहे का? येस. पर्याय क्रमांक 4 मध्ये 361 आहे. याचा अर्थ या ठिकाणी 361 येणार, म्हणजे 19चा वर्ग. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? पुढचा प्रश्न आहे 5°/7, 6°/6, 7°/5, त्यानंतर 8°/4. ठीक आहे. इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण? 5/7, 6/6, 7/5 आणि 8/4. तर यामध्ये अपूर्णांक दिलेले आहे. अपूर्णांक आहे म्हणजे अंश आहे आणि छेद आहे. अंशाला इंग्लिशमध्ये न्यूमरेटर म्हणतात आणि छेदाला इंग्लिशमध्ये डिनॉमिनेटर म्हणतात. तर या डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर यांच्यामध्ये काही संबंध आहे का तो आपण एकदा पडताळून बघूया. तर मला काय दिसत आहे बघा, न्यूमरेटरकडे जर तुम्ही पाहिलं म्हणजे अंशाकडे जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते? अंश 1-1ने वाढून राहिलेत. बघा
5 वरून 6 वर, 6 वरून 7 वर, 7 वरून 8 वर, म्हणजे 8 वरून आता या ठिकाणी 9 वर यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि छेदामध्ये 7 6 6 5 4, मग 4च्या पुढे 3 यायला पाहिजे, म्हणजे 9/3 यायला पाहिजे. 9/3 आहे का? येस, पर्याय क्रमांक 3 आहे. 9/3, पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6, 13, 19, 26, 34 आणि क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल किंवा कोणती संख्या येईल. आता कोणत्या पद्धतीने या संख्यांची वाढ झालेली आहे. संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे, म्हणजे यामध्ये बेरजेचा संबंध आहे. बघा, संख्या जर वाढत असेल, संख्या चढत्या क्रमाने जर होत असेल, दिलेल्या असेल, तर त्यामध्ये एकतर बेरजेचा संबंध राहील किंवा गुणाकाराचा संबंध राहील किंवा चढत्या क्रमाने येणाऱ्या एकामागे एक येणाऱ्या मूळ संख्या वगैरे असू शकतात. पण या ठिकाणी मूळ संख्या वगैरे काहीही संबंध नाही. ठीक आहे, मग क्रम चढता आहे, मग रिलेशन काय आहे यामध्ये. तर लक्ष द्या, 13 + 6 19 होतात. 13 + 6 19, 19 + 7 26 होतात, बरोबर. 26 + 8 34 होतात. मग 34 + 9 आपल्याला करावं लागेल. बघा, कारण संख्या बेरजेचा संबंध इथे आहे, पण बेरीज कशा पद्धतीने वाढत आहे. +6 + 7 + 8, मग पुढे काय होईल, +9. मग 34 + 9 जर आपण करू तर काय येणार, 43 येणार. 43 करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 2. मग प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी 43 येणार. इज दॅट क्लिअर. पुढचा प्रश्न आहे नंबर 7. तर या ठिकाणी 8, 27, 64 आणि 125. तर लक्ष द्या, आपण संख्या मालिका सोडवत आहो. यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की संख्यांचं सगळं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. मग सगळ्या संख्यांचं नॉलेज असणे म्हणजे काय, वर्गसंख्या, घनसंख्या वगैरे वगैरे, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, जेवढं आहे ते सगळं बेसिक तुम्हाला असायला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी 7 मध्ये मला सगळ्या घनसंख्या दिसून राहिलेल्या आहेत, कारण 8 हा 2चा घन आहे, बरोबर. हा 2चा घन, 27 हा 3चा घन आहे, 64 हा 4चा घन आहे, 125 हा 5चा घन आहे. म्हणजे 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन, तर इथे 6चा घन येईल. मग 6चा घन इथे 216, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, म्हणजे 216 पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर होईल. अंडरस्टूड. संबंध लक्षात येऊन राहिला. कशा पद्धतीने क्वेश्चन मार्कच्या जागी आपण प्रश्नचिन्हाच्या जागी आपण कशा पद्धतीने संख्या शोधून राहिलो. जो संबंध दिलेला आहे तोच संबंध आपल्याला प्रश्नार्थक चिन्हापर्यंत कॅरी करायचा आहे. कॅल्क्युलेशननुसार जी संख्या येईल ती आपल्याला ठेवायची आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तर 5, 7, 10, 15. आता या ठिकाणी संख्या चढत्या क्रमाने आहे. संख्या चढत्या क्रमाने आहे म्हणजे बेरजेचा किंवा गुणाकाराचा संबंध या ठिकाणी असेल. ठीक आहे. मग आधी बेरजेचा संबंध आपण लावून पाहू. तर 5 वरून संख्या जंप घेते 7 वर, म्हणजे यामध्ये वाढ कितीने झाली, 2 ने, म्हणजे इथे +2 आपण करूया. 7 वरून संख्या जंप घेते 10 वर, म्हणजे इथे वाढ किती झाली, 3 ने वाढ झाली. ठीक आहे. मग 10 वरून पुन्हा संख्येने जंप घेतला 15 वर, म्हणजे इथे कितीने वाढ झाली, 5 ने. बघा, पहिली 2 ने वाढली, दुसरी 7 ने वाढली, तिसरी 5 ने वाढली. आता 2, 3, 5 ह्या आहे मूळ संख्या, म्हणजे समोरच्या संख्या ज्या वाढत आहे त्या सगळ्या मूळ संख्येने वाढत आहे. ठीक आहे. 2च्या पुढची 3 मूळ संख्या, 3च्या पुढची 5 मूळ संख्या आणि 5च्या पुढची मूळ संख्या 7, म्हणजे 15 + 7 या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर 22 व्हायला पाहिजे. यस, पर्याय क्रमांक 1 मध्ये 22 हे उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ 22 आपलं करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 1, राईट. मग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9.
आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, दुसरं महत्त्वाचं, हातातलं ठेव खाली ते. आता या ठिकाणी पुन्हा एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे. आतापर्यंत जे आपण सगळे प्रश्न पाहिलेले आहेत, पहिल्या संख्येचा संबंध दुसऱ्या संख्येशी, दुसऱ्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी, तिसऱ्याचा चौथ्याशी, या पद्धतीने आपण आतापर्यंत प्रश्न सोडवलेले आहे. पण प्रत्येक प्रश्नामध्ये पहिल्याचा संबंध दुसऱ्याशीच राहील असं नाही. काही लॉजिक लागत नसेल, तुमचा तर्कसंगती लागत नसेल, तर पहिल्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी लावून पहा आणि दुसऱ्या संख्येचा संबंध चौथ्या संख्येशी लावून पहा. आलं का लक्षात? तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 9 मध्ये असंच काही होऊन राहिलेलं आहे. 8, 4, 17, 10, 35, 22, 71. आता यामध्ये लक्षात घ्या, मी जर असं म्हटलं की पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध लावतो, तर काय लावणार आहे? 8 वरून संख्या 4 वर आली म्हणजे 4 ने कमी झाली, मग इथे -4 करू. पण बेटा 4च्या पुढे 17 आलेली आहे, मग इथे काय संबंध? इथे तर अधिक झालेला आहे. 17च्या पुढे पुन्हा 10 आलेली आहे, पुन्हा कमी झालेली आहे संख्या. मग अशा अवस्थेमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये एक लॉजिक करून पाहायचं की पहिल्या संख्येचा संबंध हा तिसऱ्या संख्येसोबत लावायचा सरळ. आलं का लक्षात? मग या ठिकाणी जर आपण तसं करून पाहिलं तर काय घडते बघा. 8चा संबंध 17शी लावू आपण, म्हणजे 8 दुनी 16 झाले आणि अधिक 1 झाला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे मग? 8 गुणिला 2, 8 गुणिला 2 अधिक 1, बरोबर 17 आले. मग या तिसऱ्याचा संबंध 5व्याशी लावू आपण, मग 17 दुनी 34 अधिक 1, बरोबर आहे की नाही? 17 दुनी 34 अधिक 1 35, बरोबर. मग या 5व्याचा संबंध 7व्याशी लावू आपण, 35 दुनी 70 अधिक 1 71, बरोबर आहे की नाही? 35 गुणिला 2 अधिक 1, म्हणजे हा पहिला, तिसरी आणि 5वी संख्या, या संख्येचं रिलेशन आपल्याला बरोबर मिळालेलं आहे. मग आपण काय करूया, दुसरी, चौथी, 6वी संख्या लक्षात घेऊ. मग 4 वरून जंप घेतली 10 वर, म्हणजे 4 दुनी 8 अधिक 2, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय झालं? 4 दुनी 8 अधिक 2 म्हणजे 10, बरोबर आहे. 10 वरून जंप घेतली 22 वर, बरोबर. म्हणजे 10 दुनी 20 अधिक 2, 10 दुनी 20 अधिक 2 22. मग आता 22 दुनी किती होईल? 44. 22 दुनी 44 अधिक 2 म्हणजे 46. 46 यामध्ये आहे का? यस. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा 46 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे करेक्ट आन्सर राहील 46. आता एकदा थोडं पुन्हा लक्ष द्या की पहिली, तिसरी, 5वी संख्या ही दुप्पट होऊन 1 ने वाढत आहे आणि दुसरी, चौथी, 6वी, 8वी संख्या दुप्पट होऊन 2 ने वाढत आहे, बरोबर आहे. राईट, अंडरस्टूड. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू, प्रश्न क्रमांक 10 कडे. ठीक आहे. तर 10 प्रश्न काय म्हणतो? 10वा प्रश्न बघा, 11, 18, 25, 32. आता या ठिकाणी संख्या कंटिन्युअसली चढत्या क्रमाने दिलेल्या आहे, बरोबर. मग 11 अधिक किती केले तर 18 येईल. 11 अधिक 7 जर आपण केले तर 18 येणार, बरोबर आहे. 18 अधिक किती केले तर 25 येईल, 7, बरोबर आहे. आणि 25 अधिक किती केले तर 32, 7. आणि 32 मध्ये सुद्धा आपल्याला +7च करावं लागेल, +7च करावं लागेल, कारण प्रत्येक संख्या ही 7 ने वाढत आहे, प्रत्येक संख्या 7 ने वाढत आहे. त्यामुळे 11 अधिक 7 18, 18 अधिक 7 25, 25 अधिक 7 32 आणि 32 अधिक 7 39. 39 आहे का? येस. पर्याय क्रमांक 3 मध्ये 39 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय होईल. ठीक आहे, अंडरस्टूड. आहे सोपं? हां, आहे ना सोपं? लॉजिक क्लिअर होत आहे की कशा पद्धतीने आपण संबंध लावायला पाहिजे? जेवढे जास्त प्रश्न सोडवाल
तितकं तुमचे तर्क वितर्क जास्त लागेल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. लक्षात घ्या, अगदी सोपा आहे. संचितचा हात वर झालेला आहे. तर संचित सांग बरं काय संबंध आहे? पहिलं उत्तर येते, पण याचं स्पष्टीकरण सांग ना. बरं, हां भक्ती चल स्पष्टीकरण सांगणार आहे. सर 5 आणि 7 ट्विन प्राइम नंबर आहे. 11 आणि 13 ट्विन प्राइम आहे. 17 आणि 19 ट्विन प्राइम आहे. 29 31 पण ट्विन प्राइम नंबर आहे आणि त्याच्या पुढे पण ट्विन प्राइम नंबर लागेल, म्हणजे 37 आणि 30. क्या बात आहे, व्हेरी गुड. क्लॅप फॉर भक्ती एव्हरीवन. व्हेरी नाईस, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. संचित तुझं आन्सर बरोबर होतं, बरोबर आहे. 37 39, पण स्पष्टीकरण थोडंसं आपल्याला माहीत असायला पाहिजे, बरोबर ना. तर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सगळ्या ज्या जोड्या दिलेल्या आहेत जोडमूळ संख्येच्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर्सच्या पेअर आहे. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ट्विन प्राईम नंबरच यायला पाहिजे. त्यामुळे इथे पेअर आहे 37 39 नाही आहे, ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही आहे, सॉरी. ठीक आहे, मला असं वाटलं इथे 39, पण 39 ही जोडमूळ आपलं मूळ संख्या नाही आहेत, त्यामुळे ही जोडी होणार नाही. 47 49 पण होणार नाही. 41 43 ही मात्र जोडमूळ संख्येची जोडी आहे. बघा, आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ॲडिशनली मी तुम्हाला सांगतोय की ह्या ज्या जोड्या आहेत ह्या चढत्या क्रमाने आहेत. आता 59 आणि 61 ही सुद्धा ट्विन प्राईम नंबर्सची पेअर आहे की नाही. आता पर्याय क्रमांक 1 37 39 यामधली 39 ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणजे काही त्याचा विचार करायचं कामच नाही. त्यानंतर 47 आणि 49 म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये 49 ही पण संख्या मूळ संख्या नाही, म्हणजे हे दोन पर्याय ऑटोमॅटिक कटले, पहिला आणि तिसरा. मग राहिला आता कन्फ्युजन पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 4 मध्ये, कारण या दोनही पेअर ट्विन प्राईम नंबर्सच्या आहे. मग मी ठेवू कोणती पेअर? तर काय करायचं आहे, ह्या चढत्या क्रमाने आहे, म्हणजे 29 31 नंतरची येणारी आपल्याला मूळ संख्येची पेअर ठेवावी लागेल, म्हणजे 41 43. बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आपलं. इज दॅट क्लिअर? हां. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे इथे दिलेला. 12 मध्ये काय आहे बघा, नीट लक्ष द्या. 12 मध्ये 6 7 12 14 18 21. आता या ठिकाणी मला जसं मी संख्या वाचल्या तसं मला एक गोष्ट इथे कळाली की या ठिकाणी पहिल्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी लागू शकतो. लक्ष द्या इथे की 6 साइन दुनी 12, बरोबर आहे. त्यानंतर 12 अधिक 6 18, बरोबर आहे. म्हणजे 6 ने संख्या वाढ होत आहे. 6 अधिक 6 12 आणि 12 अधिक 6 18, आणि यामध्ये 18 अधिक 6 हा टेबल बनला. येस टेबल येस मॅथ्स टेबल बनला. 6 दुनी 12 साइन त्रिक 18 6 चौक 24. आता एकच संबंध आपण पाहिलेला आहे, संबंध एकच पाहिलेला आहे. दुसऱ्या आणि चौथ्या संख्येचं लॉजिक आपण हे लावलेलं नाही, तर हेच लॉजिक तिथे लावून पाहावं लागेल आपल्याला. बघा, 7 दुनी 14 7 त्रिक 21, बरोबर आहे पहिला. मग 7 चौक 28 इथे येईल का? नाही. तर 18 आणि 6 24, बरोबर. पहिल्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा पाचव्याशी आणि पाचव्याचा सातव्याशी, म्हणजे इथे येईल 24. तर करेक्ट आन्सर राहील आपला पर्याय क्रमांक 1. राईट. बघा, पुढचा प्रश्न आहे क्रमांक 13.
तर यामध्ये संख्या दिलेल्या आहेत 13, 15, 19 आणि 27. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथे लक्षात घ्या एक गोष्ट, थोडं एक लॉजिक लावून बघूया आपण, चुकलं तर दुसऱ्या पद्धतीने विचार करूया, ठीक आहे. तर या ठिकाणी जी संख्या वाढत चाललेली आहे, 13 अधिक 2 केले तर 15, 15 अधिक 4 केले तर 19 आणि 19 अधिक 8 केले तर 27, ठीक आहे. मग 27मध्ये किती? बघा इथे 2नी वाढली, इथे 4नी वाढली, इथे 8नी वाढली, तर मग इथे 16नी वाढायला पाहिजे. बघा 2, 4, 8 म्हणजे ऐका, पहिले ऐकून घ्या. पहिल्या संख्येमध्ये जी वाढ झाली ती 2ने झाली, दुसऱ्या संख्येमध्ये जी वाढ झाली ती 4ने, म्हणजे 2ची दुप्पट झाली, बरोबर आहे. मग तिसऱ्या संख्येमध्ये वाढ झाली ती इथे 8ने, म्हणजे 4ची दुप्पट झाली. मग 27मध्ये जी ॲड होईल ही 8ची दुप्पट होईल, बरोबर. मग 8ची दुप्पट जर झाली म्हणजे 16, 16 अधिक 27 जर आपण केले तर किती येणार या ठिकाणी? 7 आणि 6 13, 16, लक्षात द्या इथे 27 अधिक 16, 7 आणि 7 13, 3 1 3, म्हणजे 43 यायला पाहिजे, पण 43 नाही आहेत. 43 होतात ना 27 आणि 16? हां, पण या ठिकाणी नाही आहे, तर हे लॉजिक आपलं चालणार नाही. मग कशा पद्धतीने या संख्या वाढत आहे तर लक्ष द्या. पुन्हा एक दुसरा तर्क मी लावतो, नीट लक्ष द्या. आता बघा 13मध्ये डिजिट कोणते आहे? 1 आणि 3, बरोबर आहे. मग 1 आणि 3 मायनस 1 केला तर डिफरन्स किती येतो? 2, बरोबर आहे. म्हणजे एक इथे लक्षात घ्या, संख्या 13वरून 15वर जंप केली म्हणजे 2ने वाढली, तर 2ने वाढली कशी? हा 2 आला कुठून? हा 2 आला कुठून? तर 13मध्ये 1 आणि 3 आहे, म्हणजे 3 मायनस 1 केलं तर 2 येतात, बरोबर. म्हणजे इथे काय होईल? 3 मायनस 1 किती झाले? 2, म्हणजे 2नी ही संख्या वाढली, या पद्धतीने 2 इथे आले, बरोबर. मग 15मध्ये कोणते अंक आहे? 5 1, मग 5 मायनस 1 किती झाले? 4, मग इथे प्लस 4 जर केले तर 19 आले. आता 19मध्ये 1 आणि 9 आहे, तर 9 वजा 1 आपण केला तर 8 येतात, म्हणजे हे 8 इथे वाढले, 19 आणि 8 27. तर या 27मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? 7 वजा 2 करावं लागेल. 7 वजा 2 केले तर 5 होतात, बरोबर आहे. आणि 27मध्ये जर आपण 5 ॲड केले तर 32 येतात. 32 आहे का? येस, व्हेरी गुड. तर 32 इथे दिलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला करेक्ट आन्सर होईल. इज दॅट क्लिअर? समजला ना हा प्रश्न? कसे कसे लॉजिक लागून राहिले, समजून राहिलं? बघा, जितकं वाटते तेवढं सोपं नाही, सोपं आहे, पण आपला तर्क जर एका विशिष्ट पद्धतीने पुढे आपण नेला नाही तर गणित चुकेल. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागेल. आता याची मला सवय आहे म्हणून मला पटपट लक्षात येते, पण तुम्हाला हे गणित सोडवल्याशिवाय लक्षात येणार नाही. आलं का लक्षात? याच्या पुढचे प्रश्न तुम्हाला घरी सॉल्व करायचे आहे. सर वर्गात सॉल्व करून देतात म्हणजे तुम्ही करायचं नाही असं नाही, हे होमवर्क आहे. 13 पर्यंत आपण पाहिले, 14 लक्ष द्या, 14 पासून तर 25 पर्यंत तुम्ही करा. 14 to 25 मी पुढचे प्रश्न समजावून देईल वहीमध्ये स्पष्टीकरणासहित.